पलाश मुच्छलच्या मुंबईतील घरी सांगली पोलिसांची छापामारी, राहत्या घरी न सापडल्याने शोध मोहीम सुरू. गीतकार पलाश मुच्छल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. विज्ञान प्रकाश माने याने फिर्याद दिली. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने मुंबईत छापेमारी केली आणि त्याच्या राहत्या घरी तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचं शहर पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात सांगलीत क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा होता, पण तो काही कारणाने रद्द झाला. हा विवाह मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला. मुच्छल यांनी 2025 फिर्यादी विज्ञान माने यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी 25 लाख रुपये घेतले. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोलनाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या 25 लाखांची मागणी केली. त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाश विरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर होळकर, गौतम कांबळे, संतोष गळवे यांनी मुंबईत छापेमारी केली. मुच्छल हा त्याच्या मुंबईच्या घरी आढळून आलेला नाही. पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे. उपअधीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.